वडिलांस पत्र. तीर्थरूप बाबा साष्टांग नमस्कार. बाबा, कालच मी सहल येऊन परतलो. सहल खूपच आनंददायी आणि अभ्यासपूर्ण झाली. खरंच बाबा, या सहलीमुळे मला महाराष्ट्रात खूप किल्ले आहेत हे कळले. महाराष्ट्र किल्ल्यांचे राज्य आहे हे मला उमगले. बाबा, मावळातल्या सह्याद्रीच्या अत्युच्च शिखरावर वसलेला राजगड आम्ही बघितला. अहो, या राजगडाला गडांचा राजा आणि गडांचा गड असे म्हणतात. सहलीला जाण्यापूर्वी शाळेत शिक्षकांनी आम्हाला राजगडची प्रतिकृती दाखवली होती. त्यांनी सांगितले, 1646 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड ताब्यात घेतला. हा किल्ला जुना, दुर्लक्षित, ओसाड पण बळकट आहे. इतकंच नव्हे तर तो अतिउंच असून अवघड अशा डोंगरावर आहे. बरं का बाबा, रायगडाप्रमाणेच राजगडसुद्धा छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजधानीचे ठिकाण. किती प्रचंड आणि भव्य किल्ला हा! या राजगडाचे भौगोलिक स्थान आणखीनच आगळेवेगळे. उत्तरेला गुंजवणी नदी, दक्षिणेला वेळवंडी नदीवर भाटघर धरण, पूर्वेला पुणे-सातारा रस्ता तर पश्चिमेला सह्याद्रीचा महाटमाथा. भाटघर धरणाचे अथांग जलाशय आणि सृष्टीसौंदर्य बघून मला तिथं परतावंसं वाटत नव्हतं. बाबा, आमच्यासोबत अत्यंत बोलका आणि तज्ज्ञ मार्गदर्शक होता. तुम्ही मला नेहमीच किल्ल्याबाबत सांगता तशी त्या मार्गदर्शकांनी आम्हाला किल्ल्याबाबत खूप छान माहिती पुरवली. त्यांनी सांगितले, या किल्ल्याची उंची सर्वात जास्त आहे. याचा घेर 12 कोसांचा आहे. शिवाजी महाराजांनी त्याचा विस्तार केला. त्याला राजधानीचे ठिकाण बनवले. राजधानीला आवश्यक असलेले सर्व बांधकाम येथे करून घेतले. बाबा, मी या किल्ल्यांचे दुरून निरीक्षण केले. मला या किल्ल्याचा आकार उपड्या केलेल्या सिलिंगच्या पंख्यासारखा जाणवला. मध्यभागी पंख्याचा उंचवटा म्हणजे बालेकिल्ला. पंख्याची 3 पाती म्हणजे पद्मावती, सुवेळा आणि संजीवनी या 3 माच्या. किल्ल्याला देखणा व प्रसन्न परिसर लाभला आहे. परिसरात पर्यटकांसाठी अनेक फलक लावले आहेत. मी सर्व फलक वाचले. मला एक फलक खूप आवडला. त्यावर लिहिले होते, या गडावर नेताजी पालकर, तानाजी मालुसरे, येसाजी कंक, शिळीमकर या थोर व्यक्तींचे वास्तव्य होते. राजगडाने शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेचे कार्य पाहिले. अंधाऱ्या रात्रीतील गुप्त खलबते ऐकली. महाराजांच्या अनेक नव्या मोहिमांची तयारी राजगडाने बघितली. अफजलखानाशी लढण्याचे बेत राजगडावर ठरले. पुरंदरच्या पायथ्याशी तह करण्यास महाराज रायगडावरून गेले होते. महाराज आग्र्यावरून सुटून वैराग्याच्या वेशात परत आले ते राजगडावरच. बाबा, आमच्या सरांनी सांगितले, जगातील सर्वोत्कृष्ट अशा 14 किल्ल्यांच्या प्रतिकृती स्वित्झर्लंडमधील म्युझियममध्ये ठेवल्या आहेत. आपल्या सर्वांना अभिमानाची गोष्ट अशी की भारतातील एका किल्ल्याचा त्यात समावेश आहे आणि तो म्हणजे राजगड. या भव्य आणि ऐतिहासिक किल्ल्याचे दर्शन घेताना माझा ऊर अभिमानाने भरून आला. त्याचे वैभव मी डोळे भरून बघितले. आपल्या पुरातन वस्तूत देशाच्या गौरवशाली इतिहास दडलेला आहे. बाबा, आपण प्रत्येक मोठ्या सुट्टीत एक किल्ला बघायची ठरवूया का? आई कशी आहे? इकडे आल्यापासून आजीच्या रात्री गुणगुणत असणाऱ्या भजनांना मी मुकलो आहे असे वाटते. वसतिगृहातले जेवण बरे आहे, तरी आईच्या हातच्या जेवणाची खूप आठवण येते. अरे हो, मी निघालो तेव्हा माझा मित्र मोहम्मदची तब्येत बरी नव्हती. आता कशी आहे ते जरूर कळवा. तुमचा सागर.